नमस्कार सर्वांना, मी वर्षा घेऊन आली नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी। आज मासिक पाळी स्वच्छता दिन आहे। वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे आज सर्वत्र साजरा केला जातो। मासिक पाळी काय काळजी घ्यावी, मासिक पाळी स्वच्छता कशी ठेवावी याविषयी जनजागृती केली जाते। आणि असं म्हणतात की सोनाराकडून कान टोचलेले कधी चांगले असतात। त्यामुळे आज एक तज्ञ महिला डॉक्टर आपल्यासोबत आहेत। मॅडम डॉक्टर सुरेखा किरण पवार या आपल्यासोबत आहेत। आज आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत। नमस्कार मॅडम। नमस्कार। तर मॅडम या काजी सांगवी PSC येथे समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून काम करत आहेत। गेली 25 वर्षे या वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं अतिशय उत्कृष्ट काम आहे। महिलांच्या आरोग्याविषयी आणि महिलांच्या ज्या काही आरोग्यविषयक समस्या असतात त्यावरती मार्गदर्शन करण्याचं काम मॅडम करत असतात। तर आज आपण मॅडमकडून मासिक पाळीतील स्वच्छता कशी राखावी, काय काळजी घ्यावी याविषयी माहिती घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मॅडम, माझा पहिला प्रश्न, जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन आज साजरा केला जात आहे। हा आठवडाच संपूर्ण मासिक पाळीतील जनजागृतीविषयी साजरा केला जातो। तर मासिक पाळी म्हणजे काय आणि ती कोणत्या वयापासून सुरू होते आणि मासिक पाळी कोणत्या वयापर्यंत येते आणि मेनोपॉज म्हणजे काय ते आमच्या प्रेक्षकांना आपण कृपया सांगावं ही विनंती। जेव्हा मुलगी वयात येते म्हणजे साधारणतः 10 ते 11 वर्षी मासिक चक्र चालू होतं। तर मासिक पाळी म्हणजे स्त्रीमध्ये जेव्हा स्त्री बीज तयार व्हायला लागतं त्यावेळेस तिचं जे एंडोमेट्रियल लेअर तयार व्हायला लागतं, त्यासाठी बाळासाठी एंडोमेट्रियल लेअर तयार होतो। तर तो त्यावेळेस शेड आउट होतो। म्हणजे मासिक पाळीच्या वेळेस काय होतं की त्याच्यामधनं काही रक्त आणि त्याच्या पेशी हे त्यातून दर महिन्याला बाहेर पडतात। स्त्रीमध्ये दर महिन्याला स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते त्या काळामध्ये। म्हणजे ती एका मुलीचं एका स्त्रीमध्ये रूपांतर व्हायला त्यावेळेस सुरुवात होते। तर साधारणतः 10व्या-11व्या वर्षी जरी ती येते तर काही मुलींमध्ये ती थोडी लेटही येते। त्यामुळे एकदम घाबरून जाण्यासारखी गोष्ट नाही। फक्त वयाच्या जर 17-18 वर्ष झाले आणि मासिक पाळी येत नसेल अशा वेळेस वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं असतं। त्यानंतर मासिक पाळी साधारणतः वयाच्या 44 ते 50 ह्या वयामध्ये ती जाते, त्याला मेनोपॉज म्हणतात। ह्या वयामध्ये तिच्यामध्ये भरपूर हार्मोनल चेंजेस होतात। स्त्रीला त्यावेळेस मेनोपॉज जेव्हा येतो त्यामध्ये तिच्यामध्ये काही शारीरिक मानसिक बरेच बदल होतात। तिला त्या पिरियडमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे तिला मानसिक पण बरेच लक्षणं तयार होतात। हॉट फ्लशेस, त्यानंतर कॅल्शियमची कमतरता त्या पिरियडमध्ये तिला जाणवते। त्यामुळे अशा त्या पिरियडमध्ये तिला जास्त कॅल्शियमयुक्त आहार, त्यानंतर आयर्नयुक्त आहार आणि प्रोटीनयुक्त आहाराची खूप गरज असते। यासाठी हिरव्या पालेभाज्या, त्यानंतर डाळी यांचा आहारामध्ये समावेश असणं खूप गरजेचं आहे। अतिशय छान माहिती दिली मॅडम आपण। मासिक पाळीमध्ये अशा कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत की ज्यावरती मुलींनी, स्त्रियांनी लक्ष दिलं पाहिजे? तर विशेषतः आहार हा सर्वात महत्त्वाचा असतो। तर आहाराविषयी आमच्या प्रेक्षकांना आपण कृपया मार्गदर्शन करावे। मासिक पाळी दरम्यान स्त्रियांचं रक्तस्राव होतो, म्हणजे त्यांच्यामध्ये रक्ताची कमतरता त्यांना भासू शकते। त्यामुळे मुलींनी ह्या पिरियडमध्ये किंवा स्त्रियांनी रक्तवर्धक आहार म्हणजे हिरव्या पालेभाज्या, त्यानंतर घरचंच अन्न खायला पाहिजे। आजकालच्या नवीन पिढीचं काय झालं आहे की ते बाहेर जंक फूड खातात, बाहेरचं अन्न खातात। त्याच्यामुळे त्यांना वजन वाढणं, त्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स होणं, PCOD सारखे आजार ह्या गोष्टी होतात आणि त्यामुळे त्यांची पाळी रेग्युलर होते। त्यानंतर त्यांचं वजनही त्यामुळेच वाढतं। ह्या गोष्टी टाळण्यासाठी मुलींनी नियमितपणे जास्तीत जास्त घरचा आहार खाल्ला पाहिजे। घरचा आहार हा स्वच्छ आणि ताजा, त्यानंतर आयर्नयुक्त, त्यानंतर दूध पिले पाहिजे ज्यामुळे त्यांना कॅल्शियमची कमतरता भरून निघते। अशा प्रकारे त्यांनी आहार केला पाहिजे। त्यानंतर रक्तवर्धक आहारामध्ये त्यांनी गूळ खाऊ शकतात, प्रोटीन मिळण्यासाठी ते शेंगदाणे खाऊ शकतात। त्यानंतर बीट, गाजर, टोमॅटो, त्यानंतर हिरव्या पालक, त्यानंतर मोड आलेली कडधान्य हे सर्व सकस आहार मुलींनी त्यांच्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे। म्हणजे आहार हा आपल्या आरसा असतो आपल्या आरोग्याचा। आहार जर चांगला असेल तर आरोग्य चांगलं असतं आणि त्यांची स्किन पण छान असते।
म्हणजे जर आपण योग्य आहार घेतला तर आपल्याला कॉस्मेटिक्सवरती जास्त खर्च करण्याची पण गरज पडत नाही. बरोबर. आजकाल मुली कॉस्मेटिक्सवर जास्त खर्च करतात, पण तेच जर त्यांना पौष्टिक आहार घ्यायला सांगितलं तर तिकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे जर आपण चांगला आहार घेतला तर त्याचं रिफ्लेक्शन आपल्या चेहऱ्यावरती पण पडत बरोबर. असतं आणि आपण आजारांपासून पण दूर राहतो. म्हणून योग्य आहार हा घेतला पाहिजे आणि विशेषतः मासिक पाळीत तर हे खूप गरजेचं आहे. या निमित्ताने सर्व मुलींना, महिलांना मला सांगायचं आहे की मॅडमनी सांगितल्याप्रमाणे जे उल्लेख केला आहे त्याप्रमाणे आपण योग्य आहार, आपलं डाएट जर व्यवस्थित असेल तर आपल्याला अनेक आपल्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत त्या आपल्या दूर होऊन जातील आणि आपण एक छान निरोगी आयुष्य जगू शकतो. त्यानंतर पुढचा माझा प्रश्न आहे की वैयक्तिक स्वच्छता कशी राखली पाहिजे या 4 दिवसांमध्ये? ह्या 4 दिवसांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेला तर खूपच महत्त्व आहे. कसं आहे, ह्या दिवसांमध्ये एकतर अंघोळ तर रोज केली पाहिजे. त्यानंतर जे मुली ह्या पिरियडमध्ये जे सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात किंवा काही जण कपडे वापरतात, तर याची स्वच्छता ठेवणं खूपच गरजेचं आहे. आणि आजकाल मेन्स्ट्रुअल कप, त्यानंतर टॅम्पून्स, तेही त्याचाही वापर आता वाढला आहे आणि ते हायजिनिकलीही ॲक्च्युली सेफ आहे. अजून बऱ्याच मुलींना त्याबद्दल एवढी माहिती नाही आहे. पण ते तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून त्या वापरण्याबद्दल ते नक्कीच मार्गदर्शन घेऊ शकतात. पण स्वच्छतेमध्ये मुलींनी जर पॅड वापरत असतील तर 4 ते 6 तासांनी तो बदलला पाहिजे. म्हणजे पॅड 3/4 भरला की तो बदलला पाहिजे. नाहीतर त्यांना इन्फेक्शनचे चान्सेस असतात आणि ते इन्फेक्शन डायरेक्ट गर्भपिशवीत जाऊन त्यांना त्याच्याबद्दल त्रास होऊ शकतो आणि पुढे तीच मुलगी पुढे आई होणार असते. इन्फेक्शनचा, आत्ता बसलेल्या इन्फेक्शनचा त्रास त्यांना पुढच्या आयुष्यात होऊ शकतो. भयानक त्रास. त्यासाठी त्यांनी स्वच्छता पाळणं खूपच गरजेचं आहे. तर आणि जर ते कपडे वापरत असतील तर त्यांनी ते कपडे स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवले पाहिजे. काय होतं की असे कपडे मुली एकदम झाकून म्हणजे सुकवले जातात सगळ्यांसमोर ॲक्च्युली ते उन्हामध्ये व्यवस्थित वाळून आणि मग ती वापरली पाहिजे. आणि सॅनिटरी पॅड्स पण वापरताना त्यांचं व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे. ते पाण्यामध्ये फ्लश करून टाकणं हे अतिशय चुकीचं आहे. सॅनिटरी पॅड्स व्यवस्थित ते कागदामध्ये वगैरे पॅक करून डस्टबिनमध्ये व्यवस्थित ते त्याचं विल्हेवाट लावली पाहिजे. कारण पर्यावरणाच्या दृष्टीने पण ते घातकच आहेत. आता सॅनिटरी नॅपकिन्सच्या विल्हेवाटीचा पण खूप मोठा प्रश्न आहे. हो, सॅनिटरी नॅपकिन्स विल्हेवाट लावणं खरोखर खूप अवघड आहे. आणि त्याच्यावरती आता बऱ्याचशा संस्था आता पुढाकार घेत आहेत आणि ग्रामपंचायतीने देखील आता बऱ्याच ठिकाणी डिस्पोजल मशीन देखील बसवलेले आहेत. म्हणजे गावागावात देखील आता जनजागृती सुरू झालेली आहे या मासिक पाळीबद्दल. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील एक आदेश दिलेला आहे की शाळांमध्ये सुद्धा आता सॅनिटरी नॅपकिनची वेंडिंग मशीन आणि डिस्पोजल मशीन ठेवणं हे गरजेचं केलेलं आहे, अनिवार्य केलेलं आहे. मग त्या खाजगी शाळा असो किंवा जिल्हा परिषदच्या शाळा असो, सगळ्या शाळांमध्ये आता मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध पाहिजे आणि त्यांच्यासाठी तिथे चेंजिंगची व्यवस्था पाहिजे, चेंजिंग रूम तिथे पाहिजे, टॉयलेट पाहिजे, तिथे पाण्याची उपलब्धता पाहिजे. हे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. आणि म्हणजे इतकं महत्त्व आता या वैयक्तिक जी स्वच्छता आहे आणि मासिक पाळीतील स्वच्छता आहे तिला दिलेलं आहे. त्यामुळे आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि या दिवसाच्या निमित्ताने की सर्वांनी आपल्या मासिक पाळीतील आरोग्य हे जपलं पाहिजे. आणि मासिक पाळीकडे बऱ्याच महिला असं निगेटिव्हली बघतात, बरोबर, प्रॉब्लेम म्हणतात त्याला. तर त्याविषयी आपलं मत काय आहे? मासिक पाळी हा प्रॉब्लेम नाही, हा तिच्या स्त्रीत्वाची जाणीव करून देणारा ती प्रोसेस आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल गैरसमज असणं अतिशय चुकीचं आहे आणि त्याबद्दल अतिशय खुलून त्यांनी डॉक्टरांशी पण डिस्कस केलं पाहिजे. त्यांना काही त्रास होत असेल तर त्यांनी तो न लपवता तर डॉक्टरांशी त्याच्याबद्दल खुलेपणाने बोलले पाहिजे. तसेच आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्ती जसे आईलाही आपल्याला काही त्रास होत असेल तर तो सांगितला पाहिजे. तो न लपवता लवकरात लवकर स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटून त्याबद्दल आपल्या ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे. आणि ही खरंच काळाची गरज झालेली आहे. मुलांबरोबर म्हणजे मुलींबरोबर मुलांना देखील याचं शिक्षण हे देणं गरजेचं आहे.
म्हणजे शाळा कॉलेजमधून देखील अशी वारंवार शिबिरं घेतली पाहिजे, बरोबर. आरोग्यविषयक शिबिरं, ज्यामध्ये मासिक पाळी हा विषय प्रामुख्याने असला पाहिजे आणि त्यामधलं जे काही काळजी घ्यायची आहे तर ती मुलं आणि मुली दोघांना पण सांगितली पाहिजे बरोबर की कारण पुढे पण भविष्यात त्यांची पत्नी असते, मुलगी असते, मुला, बरोबर. तर पुरुषांना देखील याचं म्हणजे मासिक पाळीबद्दल अवेअरनेस असला पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे तुमचं. आणि आजकाल शाळांमध्येही ते शिक्षण सुरू झालं आहे. मासिक पाळीबद्दल वारंवार मार्गदर्शन केले जात आहे. म्हणजे अल्बसट मुलं आहेत त्या एजमध्ये त्या प्रकारचे प्रशिक्षण शाळांमधून दिले जात आहे. मासिक पाळीबद्दल अनेक गैरसमज समाजामध्ये आहेत की म्हणजे अगदी सुशिक्षित कुटुंबातील महिला देखील मासिक पाळीच्या दरम्यान जर घरात काही धार्मिक कार्य असेल तर गोळ्या घेतात मासिक पाळी पुढे जाण्यासाठी, तर ते योग्य आहे का? नाही. जर वैज्ञानिक दृष्टीने विचार केला तर हे अतिशय अयोग्य आहे. कारण मासिक पाळी हा काही म्हणजे अस्पृश्य किंवा काही असं मानण्यासारखा ही अंधश्रद्धाच आहे. कारण की ती एक आपल्या जीवनातली एक नॉर्मल घटना आहे. स्त्रीच्या जीवनातील स्त्रीत्वाची ओळख करून देणारी ती एक घटना आहे. त्यामुळे तिला अशा दृष्टीने बघणं हा अतिशय चुकीची गोष्ट आहे. आणि त्या ज्या गोळ्या वगैरे घेतल्या जातात तर त्याचे शरीरावरती काही साईड इफेक्ट्स होतात का पुढे भविष्यामध्ये? हो, ह्या गोळ्या ज्या असतात त्या हार्मोनल असतात. तर त्यामुळे त्या स्त्रियांच्या जीवनामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो. हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे मासिक पाळी अनियमित होणे, त्यानंतर जास्त प्रमाणात ब्लिडिंग होणे, इव्हन कधी मेंदूमध्ये रक्तस्राव होणे असेही साईड इफेक्ट्स त्याच्यामुळे होतात. त्यामुळे अतिशय भयंकर आहे. त्यामुळे अशा गोळ्या घेणं हे अतिशय चुकीचे आहे. आपण बघत असतो की स्त्रिया या सर्वांसाठीच काम करत असतात, घरामध्ये सगळ्यांचंच त्यांना करावं लागतं, परंतु स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करतात, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तर अशा सर्वांसाठीच, सर्वच वयोगटातील महिलांसाठी, मुलींसाठी आपण काय संदेश द्याल की आरोग्याच्या अशा कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की त्याकडे त्यांनी आवर्जून लक्ष दिलं पाहिजे? हो, स्त्रियांचं कसं असतं की कुटुंबासाठी काम करता करता त्या स्वतःकडे दुर्लक्ष करतात. तर त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कुठलंही त्यांना काही लक्ष न वाटले, काही मासिक पाळीचा त्रास असो, कुठे काही गाठ वाटली, ब्रेस्टमध्ये त्यांना कधी काही गाठ वाटली किंवा इतरही काही त्रास झाला, त्यांनी लवकर डॉक्टरांना ते सांगितलं पाहिजे. बऱ्याचदा बायका लाज वाटल्यामुळे वगैरे त्या गोष्टी लपवतात. संकोच निर्माण त्यांना त्या संकोच निर्माण होतो आणि त्या गोष्टी लपवतात. त्यामुळे आजार जास्त वाढून जातात. त्यामुळे त्यांनी लवकर डॉक्टरांकडे जाऊन तज्ज्ञ डॉक्टरांचा लवकरात लवकर सल्ला घेतला पाहिजे. तसेच स्वतःच्याच मनाने काही औषधोपचार करणे, मेडिकलमधनं जाऊन मेडिसिन घेणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यासाठी काही त्रास वाटला तर डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याद्वारे लवकरात लवकर तपासण्या करून औषधोपचार करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कुठलेही दुखणे झाली तर ती अंगावर न काढता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि त्याच्यावरती औषधोपचार केले पाहिजे. बरोबर. त्यानंतर अजून काय काळजी आपण आरोग्य आपलं चांगलं राहण्यासाठी घेतली पाहिजे? आरोग्य चांगलं राहण्यासाठी एक तर त्यांनी आहार तर सगळ्यात महत्त्वाचा आहे. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, त्यानंतर तुम्हाला मी मगाच सांगितलं की डाळी, यांचा समावेश. आणि घरचं अन्न, स्वच्छ अन्न खाल्लं पाहिजे. शिळं पाकं अन्न खाल्लं नाही पाहिजे. स्त्रियांना सवय असते की वाया जाऊन खातात, तर ते त्यांनी न खाता आपल्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. दूध पिलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी व्यायाम केला पाहिजे. व्यायाम हाही खूप महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. त्यासाठी त्या योगा करणे, त्यानंतर पायी फिरायला जाणे, त्यानंतर इतर काही व्यायाम असतात ते करणे खूप गरजेचं आहे. कारण पण महिलांचं असं असतं की दिवसभर घरकाम करतो आम्ही, मग आमचा व्यायाम होतो, तो व्यायामात नाही पकडला जात का आपला? नाही, त्याने काही ठराविक भागाचाच फक्त व्यायाम होतो. पण तुमच्या पूर्ण शरीराचा व्यायाम नाही होत. तो तुम्हाला व्यायाम केल्यानेच त्यानेच तो तुमचा व्यायाम होत असतो. त्यासाठी व्यायामच करणं गरजेचं आहे. म्हणजे जे घरकाम आहे ते व्यायाम नाही आहे, त्याने एक्झर्शन होतं, एक्सरसाइज होत नाही. एक्झॅक्टली. जेव्हा ते व्यायाम करतात तेव्हा तो खास व्यायाम असतो आणि त्यानेच त्यांना
फायदा होतो. त्यासाठी वेळ हा आपण काढला पाहिजे. काढलाच पाहिजे. तर आज मॅडमने आपल्याला अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे की आपण आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे, आपलं आरोग्य उत्तम कसं राखलं पाहिजे, त्यानंतर मासिक पाळीतील स्वच्छता, मासिक पाळीमध्ये काय आहार घ्यायचा, काळजी कशी घ्यायची, याबद्दल अतिशय सविस्तरपणे मॅडमने माहिती दिलेली आहे आणि आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.